डोक्यावर चांद असलेल्या बोकडाची जोरदार चर्चा आता साताऱ्यातल्या ढिस्कळमध्ये सुरू झालेली आहे. या शेतकऱ्याच्या बोकडाला 15 लाख रुपयाची मागणी आता होऊ लागली आहे. साताऱ्यातील डिस्कळ गावातील एका खास बोकडाची सध्या जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अवघ्या 14 महिन्याचा गावरान तोतापुरी जातीचा या बोकडाच्या डोक्यावर नैसर्गिकरित्या उमटलेला चांद पाहून अनेक जण त्याला पवित्र मानत आहेत. विशेष म्हणजे या देखण्या बोकडाची किंमत तब्बल 15 लाख रुपये सांगितली जात आहे. एकूण त्याचे वजन जवळपास 50 किलो आहे. पशुपालक अनिल वसंत घाडगे यांनी मोठ्या जिद्दीने या बोकडाचं संगोपन केलं आहे. डोक्यावरचा चांद, आकर्षक बांधा आणि उत्तम वाढ यामुळे हा बोकड पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहे. सुसून हा बोकड आता बकरी ईद साठी मुस्लिम बांधव यांच्याकडून या बोकडाला 15 लाख रुपयाची मागणी देखील होऊ लागली असल्याचं मालक सांगतायत. पाहुयात या संदर्भात हा एक स्पेशल रिपोर्ट. अनिल वसंत घाडगे, राहणार अनफळवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझ्याकडे 1-2 घरगुती शेळ्या आहेत. त्यातील एका शेळीला एक बोकड झाला. तेव्हा तो बोकड चंद्रकोर असलेला असं काही लोकांनी गावातले सांगितलं. तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. त्यानंतर त्याचं काय जाहिरात आम्ही करायला सुरुवात केली. तो त्या वयात आल्यानंतर तेव्हा काही लोकांनी त्याची किंमत 4 लाखाच्या आसपास मागितला. काही ठाण्याच्या लोकांनी त्याला 12 लाखाच्या वर किंमत केली. तेव्हा आम्ही म्हटलं मग 15 लाखाच्या पुढं जर आलं तर आम्ही त्याचा व्यवहार करू. माझं नाव शोभा अनिल घाडगे, राहणार अनपटवाडी, पोस्ट डिस्कळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आम्ही तानपटवाडी गावामध्ये शेती व्यवसाय करतो. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेळ्या पालन केलेलं आहे. आमच्याकडे 2 शेळ्या आहेत. त्या शेळीमध्ये एक बोकड चांद असलेला आमच्याकडे झालेला आहे शेळीला. तो 14 ते 16 महिन्याचा आहे. आता ते बकरी ईदसाठी त्याला मागणी भरपूर चाललेली आहे. आजूबाजूच्या गावातली लोक आम्हाला सांगतात ते चांगल्या किमतीने जाणार आहे. त्याला 5 लाखाला मागितलेला आहे. कोणी 9 लाखाला मागितलं आहे. शेवट रात्री फोन आला होता ठाण्यातून की तो 16 लाखाला मागितलेला आहे. तरी ती आमच्या पोरांना मी सांगितले की आत्ताच काय आपण होकार द्यायचा नाही, आपल्याला चांगले पैसे त्याला येणार आहे त्यावेळेला आपण देऊया, म्हणून आम्ही थांबलेलो आहे.